तर मग एक्झाम पुढं जाईल का? आज आपण त्यासाठीच बनवलं आहे की आता जी आपली कंबाईनची एक्झाम आहे 21 डिसेंबरला, पहिली तर कधी होणार होती आपली 9 नोव्हेंबरला. तर आज आपण मग बघू, चर्चा करू की नक्की काय होऊ शकतंय, म्हणजे काय कारण काय आहेत, जर पुढं जात असली एक्झाम तर कारण काय आहेत, किंवा गेली तर काय होऊ शकते काय नाही होऊ शकते, राईट. त्यासाठी बनवला आहे व्हिडिओ. चला बघू पहिल्यांदा हां की बघा की एक्झाम काय होणार आहे का, पोस्टपोन आहे का. ठीक आहे, हे बघा पहिले बघू आता की टेलिग्राम चॅनल, आता मला मित्रांनी पण हे पाठवलं, म्हटलं की कुठले कुठले टेलिग्राम चॅनल आहे जे या गोष्टीला म्हणजे सहमत आहेत. हे बघा नो पोस्टपोन, तर 2 टेलिग्राम चॅनल आहेत, MPSC गायडन्स आणि फ्युचर MPSC. यांच्या अशा पोस्ट पडल्यात की एक्झाम पुढं नाही जायची, किंवा अशा पडल्यात की आत्ता तर जोपर्यंत शुद्धीपत्रक प्रसिद्धीपत्रक जे काय असेल ते येत नाही तोवर काय हे नका अभ्यास करा. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, तोपर्यंत अभ्यास केला पाहिजे, हे काय असं नवीन नाही आहे. आणि पोस्टपोन की प्रत्येकजण जे म्हणते की जाण्याचे जास्तीत जास्त शक्यता आहे. इनसाईट, MPSC अचिव्हर्स, रॉयल MPSC, कंबाईन एक्सप्रेस, असे मला 4 चॅनल दिसले जे म्हणतात. आणि मला पर्सनली आता काय वाटतंय की एक्झाम पोस्टपोन होईल का, राईट, त्याबद्दल आपण बोलू. पहिली गोष्ट की रिझन्स, मला पर्सनली वाटते की एक्झाम पोस्टपोन होईल. हां, म्हणजे काय की 21 डिसेंबरला जी आता आपली कंबाईनची जी पूर्वपरीक्षा ठेवली आहे ती मला वाटते की पोस्टपोन होईल. का, तर आपण पहिली गोष्ट सांगू की त्यावेळी आहे इलेक्शन, राईट, आपल्या इलेक्शनचा रिझल्ट आहे. तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे कोण शिक्षक ते नसेल तर तुम्हाला कळेल की इलेक्शन्स हे पूर्णपणे शिक्षक आणि पोलीस हे दोन्ही जण चालवतात. प्रत्येक जे शिक्षक आहेत ह्यांना एकतर काय तर म्हणतात प्रिसाइडिंग ऑफिसर, किंवा म्हणजे मतमोजणीसाठी किंवा मतदानासाठी तर प्रत्येक ठिकाणी शिक्षकांना बोलवतात. म्हणजे महाराष्ट्राचा पूर्ण बॅकबोन आहे शिक्षक. आणि जेव्हा मतदान ते होतं त्या सगळेचे डबे आपले EVM म्हणजे हे म्हणजे बाकी सगळं म्हणजे ज्या सगळ्या ह्याला सिक्युरिटीसाठी सगळे पोलीस असतात, बरोबर. तर आता तुम्ही सांगा, इलेक्शन महाराष्ट्रात व्हायला लागले आहेत, इतके मोठे इलेक्शन्स आहेत आणि सगळ्या पोलीस फोर्स तिथं तैनात असणार. जर आपली 21 डिसेंबरला परीक्षा आहे, साधं काय असणार की 21 डिसेंबरला परीक्षा म्हणजे 18पासून पोरं इकडचे तिकडे जायला लागणार. जर तुम्ही आता मॅक्झिमम जण तर पुण्यात असणार, पण जर तुम्ही घरी गेला तर तुम्हाला कळेल गावाच्या इथं एंट्रन्सला सगळ्या ठिकाणी आपले हे आहेत की इलेक्शन आहे म्हणून नाकाबंदी केली आहे, सगळीकडे हे केलं आहे. तुम्ही सांगा, हे प्रत्येकजण जे जाणार म्हणजे काय म्हणतो की घरी जाणार या कारणाने, आता प्रत्येक तर बस चेक नाही होऊ शकत. म्हणजे रिॲलिटीमध्ये सरकारला काय म्हणजे एका जागी थांबली पाहिजे, पण आपलं एक्झाम आहे या नादाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार सगळी, राईट. म्हणजे हे पब्लिक इंटरॅक्शन भरपूर वाढणार. हे मला वाटते की पर्सनल हे एक रिझन आहे की म्हणजे पोलिसांना बिनकारणाची कामं लावल्यासारखी झाली, पहिलं. दुसरी गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्या दिवशी इलेक्शनचे निकाल असणार तेव्हा सगळं पोलीस सगळे हाय अलर्टवरती नसणार. आणि मेन तर बिझीच असणार सगळे जे आपले मतदान ते झाले तिथं रखवालीसाठी ते. आणि त्यावेळी 21 डिसेंबरला एक्झामसाठी आपल्या सरकारी स्कूल्समध्ये शिक्षकांना बोलवायला लागणार आणि पोलिसांना बनवायला लागणार. तुम्ही सांगा की मॅक्झिमम जेवढे शिक्षक आहेत सगळ्यांना मतदानाच्या ह्याच्यासाठी त्यांनी पाठवलं आहे, मग त्यासाठी परत नवीन हे करून. आणि अजून एक सांगतो, जेव्हा आपली एक्झाम्स असती तेव्हा प्रत्येक जो शिक्षक जो अपॉइंट होतो एक्झाम ड्युटीला ॲज अ एक्झामिनर, त्यांची ट्रेनिंग घेतली जाते. हां, त्यांची ट्रेनिंग असती, त्यांना सांगितलं जातं की हे MPSCचे पेपर्स आहेत, हे अशी इथं हा ब्लॅक सील असतो, इथं सह्या घ्यायच्या. इलेक्शनच्या इतक्या मोठ्या गोष्टी सुरू आहेत आणि तुम्हाला वाटते का पर्सनली की शिक्षकांना बोलवून हे सगळे ट्रेनिंग ते नाही करतील, राईट. म्हणजे मला असं पर्सनली वाटते, दीज आर द रिझन्स. हां, आणि आता पुढं जाईल म्हणजे काय की पहिल्यासारखं 3-3 महिने पुढं नाही, डेफिनेटली नॉट. हां, तर असं मॅक्झिमम चान्स आहे की जी गट क ची जी प्रिलिम्स आहे त्या ठिकाणी आपली गडब होणार. हां, म्हणजे किती 21 डिसेंबरची ही 4 जानेवारीला होणार. आणि जी गट क आता पुढे गेली. आता हे वाईटच झालं जर बघायला गेलं तर. खरं तर 9 नोव्हेंबरला होणार होती, आपली नॉर्मल होणार होती, पण आता राज्यसेवा पुढे गेल्यामुळे राज्यसेवेने कंबाईनची जागा घेतली. आता तेच दिसते की कंबाईन आपलं गट क ची जागा घेईल, राईट. आता हे होते. आता PSI एज इश्यू, जर आपण टेलिग्रामला ॲक्टिव्ह असाल तर आपल्याला आयडिया आहे की PSIच्या एज इश्यूचा हा मुद्दा सुरू आहे. आता हा मुद्दा काय सुरू आहे, नॉर्मली काय असतं की आपली जी ॲड असती ती आपली जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये त्यांनी येते. हां, आणि जेव्हा ॲड येते, ॲड आपलं कसं असतं MPSC, आपण ॲड आता समजा 21 फेब्रुवारीला आली तर ते MPSC म्हणतं की आम्ही एज 21 फेब्रुवारीपासून धरणार. हा असतं. यावेळी ॲड लेट आले, 6-7 महिने लेट आल्यामुळे काय झालं आहे की जी म्हणजे नॉर्मली ज्यांनी विचार केला हा माझा PSIचा लास्ट अटेम्प्ट आहे, आता जानेवारीत ॲड आले की लागू, तर ॲड लेट आल्यामुळं तो एज बार झाला आहे. हां, तो डी बार झाला आहे. आता मी काय ठिकाणी काय बघतोय, काय जण काय म्हणतात की नाही म्हणजे जे माझे हे म्हणजे एज बारचा इश्यू बरोबर आहे, पण त्यांनी बाकीच्यांचा विचार करावा. कारण म्हणजे एक्झाम पुढे जायला लागल्या फ्रस्ट्रेशन येते. म्हणजे
एकदम हा सेन्सलेस गोष्ट झाली. तुम्ही सांगा आता समजा मी झालो 31 वर्षाचा आणि मला कळते की मी लास्ट अटेम्प्ट देऊ शकतोय. आयोगाच्या चुकीमुळं किंवा हे सगळ्या कारणांमुळं जर मी एजबार होतोय तर मी लढणार नाही. मी विचार करणार की नाही बरोबर आहे की माझा जो मित्र आहे त्याला लेट होईल एक्झामला, त्यामुळे मी माझा इश्यू वाढवत नाही. तुम्हाला वाटते हे शक्य आहे? अरे मी काय करणार माहिती का, आग लगे बस्ती मी माझ्या राईट्ससाठी भांडणार ना. आय विल डेफिनेटली फाईट फॉर माय राईट्स. हे एकदम चुकीचं आहे. काय जण म्हणतात की नाही विचार केला पाहिजे बाकीच्यांचा. साधी गोष्ट आहे, जर 31 वर्षाचा आहे आणि जर मला कळतं की माझा लास्ट अटेम्प्ट हुकतोय, मी म्हणणार एक्झाम ना 2 वर्ष नाही झाली तरी चालेल. म्हणजे हा नॉर्मल, हा कॉमन सेन्स आहे की कोण पण स्वतःच्या राईटसाठी भांडणार. मी काय टेलिग्राम चॅनलला हे बघत होतो की म्हणत होते एकदम ज्ञान देत होते, नाही त्यांनी विचार केला पाहिजे बाकीच्या विद्यार्थ्यांचा. कोणी विचार करणार नाही आणि मी तर म्हणतो केला पण नाही पाहिजे. शेवटी तुझा राईट आहे आणि जर मला जेवण पलीकडं जर तुला वाटते की तू लास्ट अटेम्प्टला पास होऊ शकतोस, तुझं आयुष्य बदलू शकतोस, तुझ्या घरच्यांचं आयुष्य बदलू शकतोस, तर फक्त की काय बारकी पोरांची एक्झाम पुढे जायला लागली आहे त्यामुळं तू तुझ्या राईटसाठी न भांडणं नॉट पॉसिबल. भांडलंच पाहिजे काय पण होऊ दे. पहिली गोष्ट झाली. आणि अजून सांगतो, मी PSIसाठी एलिजिबल पण नाही आणि मी डिबार पण अजून होत नाही. माझा काही 31 वय नाही झालेला, त्यामुळे तुम्हाला वाटेल की माझ्या काही पर्सनल हे आहेत त्यात. नाही, मी एक ॲज अ नॉर्मल ह्युमन बिंग म्हणून तुम्हाला सांगतोय की तेवढ्या तर गोष्टी कोण पण लढतच म्हणून. इज इट व्हॅलिड? तर मी म्हणेन येस, इट इज 100% व्हॅलिड. कारण जर आयोगाची जर चुकी आहेत की त्यांनी वेळाने ॲड काढले आणि जर तुम्ही काय पोरांना डिबार करताय तर इट इज रॉंग. इट इज डेफिनेटली रॉंग. इथं काय म्हणतो की पोरं लांब नाही येतात आणि मला माहित नाही की शहरात नाही येतात, ग्रामीण भागात येतात, गरीब येतात, श्रीमंत येतात, ते सगळं गेलं उडत. मला फक्त एवढं माहित आहे की कोणतरी येतं आणि त्याचं ड्रीम असतं आणि त्याला कळतंय की आपण एक्झाम देतोय आणि मला PSI व्हायचं आहे आणि मला माझं आयुष्य बदलायचं आहे, घरच्यांचं आयुष्य बदलायचं आहे, सेवा करायची आहे, वॉट एव्हर मे बी द रिझन्स. आणि तो येतोय आणि त्याला कळतं की माझं लास्ट अटेम्प्ट फक्त ह्या सगळ्या ह्यांनी डिले गोष्टीमुळे जर माझा चुका लागले तर ही गोष्ट चुकीची आहे. त्या माणसाने लढलं पाहिजे आणि तो लढणार आणि मला गॅरंटी आहे. आणि त्याच्याहून पलीकडे सांगतो, देअर इज अ हाय चान्स की PSIचा एज इश्यूचा जो मुद्दा आहे तो पास होईल. का होईल सांगतो. पहिली गोष्ट जेन्युइन आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे मोठे नेते लोक आहेत तर त्यांनी ट्विट केले काय. आता तुम्हाला सांगतो, ही जे मोठी नेते लोक आहेत असेच ट्विट करत नाहीत. मी आपले MLA ते म्हणत नाहीये, मी MP म्हणतोय. आपण पण बघितलं ह्यांनी ट्विट केले. जेव्हा ह्यांनी ट्विट करतात त्यांना माहिती आहे की आपला जर शब्द सारखा तुटा लागला तर जनतेचा विश्वास उडतो. त्यामुळं जेव्हा इंटरनल सोर्सेसने गोष्टी कळतात की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तेव्हाच ह्या गोष्टी ट्विट केल्या जातात. मोठ्या यांच्या आपल्या मागण्या म्हणत नाही आहे, म्हणजे आपण जे ते टेलिग्रामवर करतो ते नाही, मोठ्या यांचं म्हणतोय. आणि त्यांनी ट्विट केले आणि हे जेव्हा मी बघिटलं, मला पर्सनली वाटते की PSIचा इश्यू कन्सिडर केला जाईल. राईट. आता प्रत्येक ट्विटमध्ये काय आहे की परीक्षा आपलं हे कॅलेंडर न हलवता ते तर पॉसिबल नाही आहे, लिटरली पॉसिबल नाही आहे. सो हे एक आहे, इज इश्यू व्हॅलिड बोललो आपण. विल इट स्टँड? तर येस, आय डेफिनेटली थिंक इट विल स्टँड. जेन्युनिटी तर आहे. त्याच्या पलीकडे सांगू का, इलेक्शन्स आहेत. तुम्हाला कळते का, खूप मोठी गोष्ट आहे, इलेक्शन्स आहेत. तुम्ही एक विचार करा, 2022 ना 125 की 135 जागा होत्या MPSC राज्यसेवेला. इतकी भंगार ॲड होती, काहीच नव्हतं. 122 की 125. आणि नेमकं त्यावेळी काय झालं, आपले एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. तुम्ही मला पण माहिती आहे की कसं हे पॉलिटिक्स झालेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा निवडून आले, त्यांना सगळ्यांनी हे केलं, त्यांनी धडकडनं फोन केलं, सगळ्या डिपार्टमेंटला सांगितलं की तुमच्या जागा पाठवा. आणि काय तर 650 राज्यसेवेला जागा ॲड झाल्या. तुम्ही बघा, 125 पासून 650. हे का ॲड झालं माहिती आहे का, फक्त आणि फक्त की इलेक्शन्स. त्यांनी एक फोन केला त्यामुळे गोष्टी ॲड झाल्या. प्रेशर इतकानी त्यांचा पहिलाच टर्म होता, त्यामुळे एक जिद्द असते असतं की कोणाला नाराज करायचं नाही, त्यामुळे ॲड झालं. मला म्हणायचं काय आहे, इलेक्शन्स हा खूप मोठा आहे की जनताला कोणी नाराज करत नाही. आता हे इलेक्शन्स आहे. आता हे बघा, आता मी एजबार नाही झालो त्यामुळे मी इतकं जास्त बघत नाही, पण जे एजबार ते झाले त्यांचे ग्रुप ते झालेत आणि त्यांनी भरपूर पाठपुरवठा करायला लागलेत. पॉलिटिशियन्सना भेटायला लागलेत आणि म्हणा लागलेत की हो मॅक्झिमम वयवाढचे चान्स आहे. आणि जर ते झालं तर मला पर्सनली मला असं वाटतं की एक्झाम पुढं जाईल. कारण फॉर्मची लिंक ओपन करून द्यायला लागेल असं मला वाटतं. आता बघू कितपत आहे माहीत नाही. ठीक आहे. हे आता न्यू डेट. आता फ्रस्ट्रेशन, तर येस डेफिनेटली फ्रस्ट्रेशन येणार तर आहे. आता काय येणार आहे तर, आणि ह्यात काय चुकीचं आहे का, नाही तर फ्रस्ट्रेशन येणं म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्याला सवयच झाली असेल नाही काय, म्हणजे एक्झाम वेळेवर व्हायला, म्हणजे मला तर असं झालं की गोष्ट आयुष्यात चांगली घडली की असं वाटायला लागतं जास्त कसं चांगलं व्हायला लागलंय, कारण वाईटच सगळं सुरू आहे. फ्रस्ट्रेशन येस डेफिनेटली आलंय, प्रत्येकाला आलंय, येणारच. आता काय करणार ना, सारखी न्यू डेट.
तरी आज आत्ताच्या ह्यांनी वाटते की जास्तीत जास्त 10 दिवस एक्झाम पुढे जाईल. तेव्हा व्हॉट टू डू, तर मला असं पर्सनली वाटतं की हार्ड टॉपिक्स करा जे तुमचे राहिले आहेत. तुमचं सायन्स राहिले, तुमचं मॅथ्स राहिले, जे तुम्ही स्किप करणार होता, तुम्ही जे स्किप करणार होता ते फक्त मला वाटते की ते तुम्ही करा. आणि ते तुम्ही केल्यानंतर काय म्हणतो की जे स्किप करणार होतं ते करा. दुसरी गोष्ट मॉक टेस्ट. जर अभ्यासाचा खूप कंटाळा आला आहे, जर असं वाटतं अभ्यास होत नाही, मी म्हणतो एकच काम करा, मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट इज द अल्टिमेट सोल्युशन फॉर एनी एक्झाम. कंटाळा आलाय, मॉक टेस्ट द्या. दिवसातलं तुम्हाला जर असं वाटतं भरपूर टेस्ट सिरीज आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, ॲटलीस्ट 2 दिवसात एक मॉक टेस्ट द्या. तुम्हाला कळेल की मॉक टेस्ट दिल्यावर तुमचा काय अभ्यास राहिला आहे आणि तुम्ही पास व्हाल. मी तुम्हाला सांगतो की मॉक टेस्ट इज द अल्टिमेट सोल्युशन. एक तर आपला पातनुरे यांचं PYQ 21,000+ ते भरपूर सॉल्व्ह करा आणि मॉक टेस्ट द्या. ठीक आहे, दीज आर द 2 थिंग्स. ठीक आहे, ओके, चलो.